तेव्हा पुरुषांना ऊर्जा चांगली मिळते आणि सेक्शुअल हेल्थ देखील सामान्य राहते। हा हार्मोन पुरुषाच्या लैंगिक इच्छेवर, शरीरातील ऊर्जा, स्नायूची ताकद आणि एकूण शारीरिक क्षमतेवर प्रभाव टाकतो। उच्च प्रमाणामध्ये प्रथिने असतात, व्हिटॅमिन डी असतं, व्हिटॅमिन B12 असतं, सिलेनियम असतं, हेल्दी फॅट्स असतात। ऊर्जा टिकण्यासाठी मदत होते आणि शरीर मजबूत राहण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो। डॉक्टर सांगतात की टेस्टोस्टेरॉन हा पुरुषांमधील अत्यंत महत्त्वाचा हार्मोन आहे। क्लिनिकमध्ये अनेक पुरुष एक समान प्रश्न विचारतात, डॉक्टर, रोज अंडी खाल्ल्याने खरंच पुरुषांची ताकद आणि एनर्जी वाढते का? काही जणांना मित्रांकडून जिममध्ये असलेले असे ऐकायला येते की दररोज अंडी खाल्ल्याने टेस्टोस्टेरॉन वाढतो आणि त्यामुळे सेक्शुअल परफॉर्मन्स सुधारतो। त्यामुळे अनेक पुरुषांच्या मनात उत्सुकता असते की अंडी खरंच पुरुषांच्या सेक्शुअल हेल्थसाठी किती फायदेशीर असतात। याबद्दल प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात हे समजून घेऊया। डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून कार्यरत आहे। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते गेल्या 4 दशकांपासून सेक्शुअल हेल्थ आणि लैंगिक समस्याबद्दल मार्गदर्शन करत आहे। महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि नगर अशा अनेक शहरांमध्ये त्यांच्या क्लिनिकची शाखा आहे, तर छत्रपती संभाजीनगर येथे आशा किरण सेक्स क्लिनिकची मुख्य शाखा आहे। सोमवार ते शुक्रवार ते संभाजीनगर येथे असतात आणि शनिवारी रविवारी मुंबई आणि पुणेच्या क्लिनिकमध्ये असतात। डॉक्टर सांगतात की टेस्टोस्टेरॉन हा पुरुषांमधील अत्यंत महत्त्वाचा हार्मोन आहे। हा हार्मोन पुरुषाच्या लैंगिक इच्छेवर, शरीरातील ऊर्जा, स्नायूची ताकद आणि एकूण शारीरिक क्षमतेवर प्रभाव टाकतो। जेव्हा शरीरात टेस्टोस्टेरॉन योग्य प्रमाणात असतो तेव्हा पुरुषांना ऊर्जा चांगली मिळते आणि सेक्शुअल हेल्थ देखील सामान्य राहते। त्यामुळे अनेक लोकांना वाटतं की जर एखादा अन्नपदार्थ टेस्टोस्टेरॉन वाढवत असेल तर तो पुरुषाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। अंड्यामध्ये बोलायचं झालं तर अंड्यामध्ये उच्च प्रमाणामध्ये प्रथिने असतात, व्हिटॅमिन डी असतं, व्हिटॅमिन B12 असतं, सिलेनियम असतं, हेल्दी फॅट्स असतात, जे पोषक असतात। हे सर्व न्यूट्रिएंट्स शरीराच्या एकूण आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात। उदाहरणार्थ, प्रोटीन स्नायूच्या वाढीसाठी, शरीराच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असतात। व्हिटॅमिन B12 शरीरातील ऊर्जा निर्माण करण्यासाठी मदत करतं, तर व्हिटॅमिन डी हाडांच्या आरोग्याबरोबरच हार्मोन बॅलन्ससाठी उपयुक्त ठरलं जातं। त्यामुळे संतुलित आहारामध्ये अंडी असणं शरीरासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतं। म्हणूनच अंडी खाल्ल्याने शरीराला पोषण मिळतं, ऊर्जा टिकण्यासाठी मदत होते आणि शरीर मजबूत राहण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो। मात्र येथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे, फक्त अंडी खाल्ल्याने टेस्टोस्टेरॉन मोठ्या प्रमाणात वाढतो असा ठोस वैज्ञानिक पुरावा सध्या उपलब्ध नाहीये। डॉक्टर मुंदडा स्पष्टपणे सांगतात की टेस्टोस्टेरॉनची पातळी ही केवळ एका अन्नपदार्थावर अवलंबून नसते, खरं तर शरीरातील हार्मोन बॅलन्सवर ते आढळतं। वय वाढणं, झोपेची कमतरता, जास्त तणाव, व्यायामाचा अभाव, जास्त वजन किंवा काही आजार यामुळे टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होऊ शकते। त्यामुळे फक्त अंडी खाल्ल्याने किंवा एखादा एकच पदार्थ आहारात वाढवल्याने सेक्शुअल हेल्थमध्ये मोठा बदल होईल अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे। काही वेळा पुरुषांना शरीरातील ऊर्जा कमी वाटते, लैंगिक इच्छा कमी झालेली जाणवते किंवा इरेक्शन पूर्वीसारखं मजबूत राहत नाही। अशा वेळी अनेक जण इंटरनेटवर चाललेल्या गोष्टींवर विश्वास ठेवून स्वतःचा काही उपाय करू लागतात। पण सेक्शुअल हेल्थ हा विषय खूप संवेदनशील आहे आणि त्यामागील कारणे प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळं असू शकतं। डॉक्टर मुंदडा सांगतात की जर अशा प्रकारच्या समस्या वारंवार जाणवत असतील तर योग्य तपासणी करून घेणं महत्त्वाचं आहे। काही वेळा डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, ओबेसिटी, हार्मोन्सचा इनबॅलन्स किंवा मानसिक ताण असू शकतो, ज्यामुळे सेक्शुअल परफॉर्मन्सवर परिणाम होतो। त्यामुळे योग्य डायग्नोसिस झाल्यानंतरच लाईफस्टाईलमध्ये तुम्ही बदलाव केल्यानंतर सगळं काही तुम्हाला व्यवस्थित होईल। एक गोष्ट लक्षात ठेवा की अंडी हा निश्चितच एक पौष्टिक घटक आहे, पण तुम्ही जर टेस्टोस्टेरॉनच्या जादुई उपाय म्हणून त्याच्याकडे बघत असाल तर तो नाही। पुरुषाच्या सेक्शुअल हेल्थसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि तणावमुक्त जीवनशैली। जर तुम्हाला सेक्शुअल हेल्थ, नातेसंबंध आणि अशा विचारांबद्दल वैज्ञानिक आणि विश्वासार्ह माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा।